राज्यात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं असताना आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडतायत। त्याच अनुषंगाने आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या महत्त्वाच्या एकूण अशा 22 नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय आणि भाजपाची ही खेळी म्हणजे ऐन निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला बसलेला मोठा धक्का मानला जातोय। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ याच विषयावर, पण तत्पूर्वी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर आज पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले माजी नगरसेवक राहुल कलाटे, बापू पठारेंचे चिरंजीव सुरेंद्र पठारे, विकास दांगट, रमेश वांजळेंची कन्या माजी नगरसेविका सायली वांजळे, माजी नगरसेविका रोहिणी चिकटे, संतोष भरणे, मिलिंद पन्हाळकर, प्रकाश पवार, योगेश मुकाटे, रश्मी भोसले, दत्ता बहिरट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे, तसंच ठाकरेंच्या शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे चिरंजीव हेमंत बागुल या सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षांना सोडचिठ्ठी देत भाजपाचं कमळ आता हाती घेतलंय आणि त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे आता यंदाच्या महानगरपालिकेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचाच वर्चस्व राहील असं चित्र निर्माण झालंय। खरं तर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकांबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि या निवडणुकांसाठी भाजपा शिंदे गटाला सोबत घेणार आहे, मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादी सोबत मैत्रीपूर्ण लढत असेल असं चित्र स्पष्ट केलं होतं। आणि त्यानंतर इथल्या स्थानिक राजकारणात घडामोडींना चांगलाच वेग आला। त्यानंतर काही काळातच दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठका आणि चर्चानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि भाजपाला आव्हान देतील अशी चिन्ह निर्माण झाली। मात्र हे सगळं घडत असताना आता पुणे आणि पिंपरी चिंचवड मधले विविध पक्षातील 22 ताकदवान नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे आणि या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपाची आखलेली रणनीती ही दिसून येते। खरं तर काही दिवसांपूर्वी भाजपानं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत 100 पार आणि 100% भाजपा हा नारा दिला होता। त्याच अनुषंगानं स्थानिक पातळीवर जंगी तयारी सुरू केली होती, म्हणून तेव्हाच राष्ट्रवादीचे कित्येक नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत अशी कुणकुण लागली होती। मात्र आता भाजपनं केलेल्या त्याच तयारीचं फलित म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील एवढ्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतलाय आणि भारतीय जनता पक्षाने 100% भाजपा हा नारा खरा करून दाखवण्याच्या दृष्टीनं आगेकूच केली आहे। त्यामुळे आता या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जरी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपाची ही खेळी एवढ्या महत्त्वाच्या नेत्यांचे होत असलेले पक्षप्रवेश आणि भाजपाची रणनीती पाहता यंदाची ही निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासाठी नक्कीच आव्हानात्मक ठरणार आहे। तेव्हा आता या पक्षप्रवेशाबद्दल आणि भाजपाने खेळलेल्या या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।